आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पल मध्ये बघा काय आहे, इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 4. ओके, आपल्याला काय करायचं आहे तर आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काढायची आहे. आता आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला आर ऑफ एक्स काय दिलाय तर जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स दिलाय. ओके, आता हे कोणतं फंक्शन दिलंय तर कॉम्पोजिट फंक्शन आहे हे सुद्धा. ओके, आणि मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे तर आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काढायची आहे. आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय काढलं पाहिजे तर आर डॅश ऑफ एक्स काढला पाहिजे. मग मी हे फंक्शन काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर ऑफ एक्स हे फंक्शन एक्स साठी काय करतो तर डिफरन्शिएट करतो. बघा काय येणार मग, डी बाय डी एक्स ऑफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू काय येणार डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स येणार. ओके, आता पुढे लक्ष द्या. आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स येणार. ओके, मगाशी फंक्शन कोणतं होतं ते मी पुन्हा एकदा लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स होतं. ओके, आता 3 प्लस सॉरी जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स, जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स हे फंक्शन होतं. ओके, आता मला सांगा जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स हे कोणतं फंक्शन आहे तर कॉम्पोजिट फंक्शन आहे. या कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, जी ऑफ समथिंगचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ समथिंग येणार. ओके, आणि पुन्हा जे ब्रॅकेटमध्ये आहे त्याचं काय होणार, पुन्हा डेरिव्हेटिव्ह येणार. म्हणजे काय 3 प्लस एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. आता जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ॲज इट इज. इथे दोन फंक्शन्स आहेत, एक फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि दुसरं फंक्शन काय आहे एफ ऑफ एक्स आहे. ओके, ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं सेपरेशन होतं. मग काय येणार डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस इथे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स येणार. ओके, पुढे जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ॲज इट इज. आता बघा 3 काय आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला टर्म काय मिळाली आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळालं जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू काय एफ डॅश ऑफ एक्स. ओके, आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे तर आर डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचं आहे. आर डॅश ऑफ 4 फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू वरील इक्वेशन मध्ये काय सबस्टिट्यूट केली पाहिजे तर 4 सबस्टिट्यूट केली पाहिजे. मी काय करतो पुट एक्स इज इक्वल टू 4. आता बघा एक्स जिथे एक्स असेल तिथे आपण काय करणार 4 सबस्टिट्यूट करणार. म्हणजे आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू काय आलं जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ काय येणार 4 येणार. ओके, इंटू एफ डॅश ऑफ काय येणार 4 येणार. ओके, आता लक्ष द्या जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4. ओके, आता एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आपण बघूया काय आहे. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू काय आहे तर 3 आहे. मी 3 ही व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करतो. काय येणार 3 इंटू आता एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू पाहिजे. एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काय येणार 5 येणार. मी 5 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो पुन्हा 5. आता जी डॅश ऑफ तुम्हाला काय मिळालं 3 प्लस 3 6 इंटू काय मिळाला 5 मिळाला. आता कोणाची व्हॅल्यू पाहिजे जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, आता आपण जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू बघूया. हे जी डॅश ऑफ एक्स आहे 6 साठी व्हॅल्यू काय येणार तर 7 येणार. ओके, म्हणजे काय आलं 7 इंटू 5 अँड इज इक्वल टू 35. म्हणजेच आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 35 मिळाली. ओके, विच इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 4. ओके, आता आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल पाहायचं आहे. सेम ॲज इट इज याच कन्सेप्ट वरती डिपेंड आहे. मी एक्झाम्पल लिहितो बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक्झाम्पल काय आहे तर assume that f dash of 3 is equal to -1, g dash of 2 is equal to 5, g of 2 is equal to 3 and y is equal to f of g of x. Then find dy by dx at x equal to 2. आता पुन्हा एकदा बघा
assume that f dash of 3 is equal to -1, okay, g dash of 2 is equal to 5, g of 2 is equal to 3 and y is equal to काय दिलंय तर f of g of x दिलंय. देन फाइंड dy by dx at x equal to 2. म्हणजे मला सुरुवातीला dy by dx at x equal to 2 फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर ह्या y चं डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे. ओके, आपण आन्सर सॉल्व करू. लेट y इज इक्वल टू काय आहे तर f ऑफ g ऑफ x. आता मला सांगा हे f ऑफ g ऑफ x जे आहे ते कोणतं फंक्शन आहे तर कॉम्पोजिट फंक्शन आहे. मला dy by dx फाइंड आउट करायचं आहे म्हणजे ह्या y चं मला काय घेतलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं पाहिजे तर x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता या y चं डेरिव्हेटिव्ह काय आलं तर dy by dx आलं. ओके, नेक्स्ट या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार d by dx ऑफ f ऑफ g ऑफ x. ओके, आता हे जे काही फंक्शन आहे f ऑफ g ऑफ x हे कोणतं फंक्शन आहे कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि या कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो बघा f ऑफ समथिंगचं डेरिव्हेटिव्ह काय तर f डॅश ऑफ समथिंग. ओके, इनटू पुन्हा जे आत फंक्शन आहे त्या फंक्शनचं पुन्हा काय येणार डेरिव्हेटिव्ह येणार म्हणजे काय आलं d by dx ऑफ g ऑफ x. पुन्हा एकदा बघा f डॅश ऑफ काय आलं f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं मग g डॅश ऑफ x. हे तुम्हाला काय मिळालं तर dy by dx मिळालं. परंतु तुम्हाला काय करायचं आहे dy by dx at x equal to 2 फाइंड आउट करायचंय म्हणजे x ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची 2 सबस्टिट्यूट करायचे. बघा ऍज x equal to 2 dy by dx at x equal to 2 काय येणार मग तर f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x ऍट x इक्वल टू 2. म्हणजे आता मी काय करणार जिथे x दिसेल या इक्वेशन मध्ये तिथं काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार तर 2 सबस्टिट्यूट करणार. ओके, म्हणजे तुम्हाला dy by dx ऍट x इक्वल टू 2 काय मिळाला तर f डॅश ऑफ g ऑफ 2 इंटू काय तर g डॅश ऑफ 2 मिळाला. ओके, आता लक्ष द्या f डॅश ऑफ g ऑफ 2 इंटू काय तर g ऑफ 2. आता बघूया आपण g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे. g ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 5. हे दोन्ही पण व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करतो. बघा g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे 5. म्हणजे मला काय मिळालं f डॅश ऑफ 3 इंटू काय मिळालं 5 मिळालं. f डॅश ऑफ 3 कसं काय की मी g ऑफ 2 ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलं. ओके, आता मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे तर f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू पाहिजे. बघा f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे -1 आहे. आता ही -1 व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतो म्हणजे मला काय मिळालं -1 इंटू 5 अँड वी गेट -5. म्हणजे dy by dx ऍट x इक्वल टू 2 मला व्हॅल्यू काय मिळाली तर -5 मिळाली. ओके, आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे फाइंड x कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. एक कर्व दिले y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x वेअर 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय व्हेन dy by dx इज इक्वल टू 0. ओके, तुम्हाला काय फाइंड आउट करायचे तर x कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. कोणते कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट. ओके, कशासाठी फाइंड आउट करायचे तर एक कर्व दिले तुम्हाला x कोऑर्डिनेट्स वरचे सगळे पॉइंट्स फाइंड आउट करायचे. कधी करायचे जेव्हा तुम्हाला y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x ही एक कर्व दिले आणि त्या कर्वसाठी काही कंडिशन दिले. त्यामध्ये पहिली कंडिशन काय आहे तर आपला जो x आहे तो 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे आणि 2π पेक्षा काय आहे छोटा आहे. म्हणजे 2π किंवा 2π पेक्षा काय आहे छोटा आहे. आणि दुसरी कंडिशन आहे ती कंडिशन म्हणजे dy by dx इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x त्या कर्वच्या इक्वेशनचं जर मी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते कोणाबरोबर इक्वल असतं तर 0 बरोबर इक्वल असतं. ओके, आणि याच्यावरून हे इक्वेशन आणि या दोन गोष्टींच्या सहाय्याने मला काय करायचे आहेत तर x कोऑर्डिनेट वरचे मला पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आता मी सॉल्व्ह करतो.
लक्ष द्या. कन्सिडर इक्वेशन ऑफ कर्व. कर्वचं इक्वेशन कन्सिडर केलं. आता कर्वचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू साइन 2x मायनस 2 साइन x. ओके, आणि त्यासाठी कंडिशन काय आहे? 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय. आता दुसरी कंडिशन काय आहे? तर dy बाय dx इज इक्वल टू काय आहे? 0 आहे. ओके, आता मला dy बाय dx इज इक्वल टू 0 दाखवण्यासाठी मला आधी dy बाय dx फाइंड आउट केलं पाहिजे. त्यासाठी या इक्वेशनचं मला काय घेतलं पाहिजे? तर डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे. मी हे इक्वेशन डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x साठी. ओके, आता y चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? तर dy बाय dx आलं इज इक्वल टू d बाय dx ऑफ काय येणार? तर साइन 2x मायनस 2 साइन x. ओके, आता मला माहिती आहे सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं? सेपरेशन होतं. d बाय dx ऑफ साइन 2x मायनस 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे, परंतु फंक्शनला काय आहे? अटॅच आहे, त्यामुळे मी त्याला बाहेर घेतो. d बाय dx ऑफ 2 इंटू d बाय dx ऑफ साइन x. नाव नेक्स्ट वन, d बाय dx ऑफ साइन 2x. कॉम्पोजिट फंक्शन आहे. साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह येणार काय? तर कॉस 2x इंटू पुन्हा त्या 2x चं काय येणार? तर डेरिव्हेटिव्ह येणार. ओके, दिस मायनस साइन ॲज इट इज, दिस 2 ॲज इट इज इंटू साइन x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर कॉस x येणार. ओके, नाव नेक्स्ट वन, हे कॉस 2x ॲज इट इज. आता 2x चं डेरिव्हेटिव्ह, 2x चं डेरिव्हेटिव्ह काय? तर 2 येणार मायनस इथे काय येणार? 2 कॉस x. म्हणजे मला dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली? तर कॉस 2x इंटू 2 मायनस 2 कॉस x. म्हणजे थोडक्यात काय? तर 2 कॉस 2x मायनस 2 कॉस x. ओके, ही मला व्हॅल्यू मिळाली. परंतु इथे काय कंडिशन आहे बघा बरं? dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट? 0 दिलेला आहे. ओके, मी सबस्टिट्यूट करतो. बट dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट? 0. देअरफॉर 2 कॉस 2x मायनस 2 कॉस x इज इक्वल टू व्हॉट? 0. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आहे आणि मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता मी इथे कॉस 2x एक फॉर्म्युला आहे, मी होल इक्वेशन इन टर्म्स ऑफ कॉस करतो. पण इक्वेशन इन टर्म्स ऑफ कॉस करत असताना हा जो अँगल आहे तो अँगल दोघांचा काय पाहिजे? सेम पाहिजे. का? कारण हे इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर त्या इक्वेशन मध्ये अँगल काय हवाय? तुम्हाला सेम हवाय. इथे दोन्ही ठिकाणी कॉस आहे, परंतु अँगल काय आहे? डिफरंट आहे. इथे 2x आहे आणि इथे काय आहे? x आहे. मग मी या 2x चं कन्व्हर्जन, डबल अँगलचा फॉर्म्युला, हाफ अँगलचा फॉर्म्युला मी काय करतो? कन्व्हर्जन करतो. हाफ अँगलचा फॉर्म्युला काय आहे बघा बरं? सिन्स इन टर्म्स ऑफ कॉस तसे फॉर्म्युला आहेत 4. ओके, त्यामधील मी कुठला फॉर्म्युला यूज करतो? कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x मायनस 1 आणि ही व्हॅल्यू कॉस 2x ची मी इथं सबस्टिट्यूट करतो. ओके, मला काय मिळते बघा बरं? मग therefore 2 into 2 cos square x minus 1, okay, minus 2 cos x is equal to what? 0. This 2 into 2 we get 4 cos square x. त्यानंतर मी हा 2 cos x लिहितो minus 2 cos x आणि मायनस काय? 1 is equal to काय? 0. आता मला एक इक्वेशन मिळालं इन टर्म्स ऑफ कॉस मिळालं. ओके, आणि हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. परंतु हे जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कसं काय? पॉवर 2 आहे, पॉवर 1 आहे आणि इथं पॉवर 0 आहे. ओके, आता लक्ष द्या, मी एक काम करतो, कॉस x साठी काहीतरी सबस्टिट्यूशन घेतो. ओके, पुट कॉस x इज इक्वल टू m. मी m कन्सिडर केला. इक्वेशन काय मिळालं? 4m स्क्वेअर मायनस 2m मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. आता बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे? तर सॉल्व्ह करायचं आहे. ओके, जस्ट 2 मिनिट. हा, इथे लक्ष द्या, इथे हे 2 जे आहे ते मल्टिप्लाय आहे. सॉरी, इथे 2 येणार. हे जे 2 आहे मागच्या इक्वेशन मध्ये बघा, हे 2 cos 2x आहे. ओके, हे 2 cos 2x आहे. याचा अर्थ या cos 2x ला हे 2 काय आहे? मल्टिपल आहे. याचा अर्थ ह्या cos 2x मधून निघणाऱ्या प्रत्येक व्हॅल्यूला हे 2 काय असणार आहे? तर मल्टिप्लाय असणार आहे. आता cos 2x चा मला फॉर्म्युला काय मिळाला? तर 2 cos square x मायनस 1 मिळाला. ह्या
2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1 ला हे 2 काय आहे मल्टिपल आहे. आपलं मल्टिपल घ्यायचं राहिलं इथे मल्टिप्लाय घेतलं या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं मला काय मिळालं 2 into 2 4 cos स्क्वेअर एक्स ओके अँड दिस 2 into 1 वी गेट -2 आणि हे -2 मी इथे लिहिलंय ओके. मला हे इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे इक्वेशन 4m स्क्वेअर -2m -2 ओके. आता हे इक्वेशन सॉल्व्ह आपण कसं करायचं तर गुणाकार काय पाहिजे मला तर -8 पाहिजे ओके आणि बेरीज काय पाहिजे -2 पाहिजे ओके. अशा दोन संख्या कुठल्या की ज्यांचा गुणाकार -8 आहे आणि बेरीज -2 आहे त्या म्हणजे 4 दुने 8. आता मला साइन डिक्लेअर करायचं आहे. आता इथे बघा इथे गुणाकार काय पाहिजे -8 पाहिजे आणि बेरीज -4 पाहिजे -2 पाहिजे. बेरीज -2 कधी येईल जेव्हा मोठ्या संख्येला साइन काय असेल मायनस ओके. दिस -4 into 2 वी गेट -8 अँड -4 + 2 वी गेट -2 ओके. मी इथे लिहितो 4m स्क्वेअर -4m + 2m -2 इज इक्वल टू 0. इथे 4 आणि m कॉमन आहे मी 4m बाहेर घेतो काय उरलं m-1 प्लस 2 कॉमन आहे 2 बाहेर घेतो काय उरलं m-1 इज इक्वल टू 0. सेम क्वांटिटीज पुन्हा बाहेर घेतो काय उरलं 4m प्लस बरोबर आहे 4m + 2 आणि इथे काय मिळाला m-1 इज इक्वल टू 0. आता मल्टिप्लाय येणार. आता बघा दोन क्वांटिटींचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू काय आहे 0. याचा अर्थ दोन्ही क्वांटिटी इक्वल टू काय असणार 0 किंवा त्या दोन्ही मधली एक क्वांटिटी इक्वल टू काय असणार तर 0 असणार ओके. आता इथे तुम्हाला काय मिळालं 4m इज इक्वल टू -2 और m इज इक्वल टू काय मिळाला 1 मिळाला ओके. नाव नेक्स्ट वन पुढे बघा 4m इज इक्वल टू काय तर -2 और m इज इक्वल टू काय तर 1. m इज इक्वल टू काय मिळाला -2/4 मिळाला और m इज इक्वल टू काय मिळाला तर 1 मिळाला. m इज इक्वल टू इथे काय मिळाला बेदुने 4 म्हणजे -1/2 और m इज इक्वल टू काय तर 1. परंतु बट m ची व्हॅल्यू काय आहे तर cos x आहे. मी इथे सबस्टिट्यूट करतो म्हणजे cos x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला -1/2 और cos x इज इक्वल टू काय मिळाला 1 मिळाला. आता cos x च्या व्हॅल्यूज तुम्हाला दोन मिळाल्या एक म्हणजे -1/2 आणि दुसरी म्हणजे काय मिळाली तर 1 मिळाली ओके. नाव नेक्स्ट वन. आता बघा cos x ची व्हॅल्यू काय आहे -1/2 आणि cos x ची व्हॅल्यू काय आहे 1. मला कोणाचे पॉइंट्स पाहिजेत कोणाची व्हॅल्यू पाहिजे तर x ची व्हॅल्यू पाहिजे. आता लक्ष द्या x ची अशी कोणती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करावी की जेणेकरून मला काय मिळेल तर -1/2 मिळेल. आता बघा x ची कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार x निगेटिव्ह कुठं असतो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये याचा अर्थ निगेटिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली पाहिजे किंवा तुम्ही असंही लिहू शकता x इज इक्वल टू और बघा x इज इक्वल टू काय तर cos इनवर्स ऑफ -1/2 और इथे काय लिहू शकता और x इज इक्वल टू काय तर cos इनवर्स ऑफ 1. एक तर तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा काही फरक पडत नाही. जर तुम्ही असं पाहिलं तर x ची अशी कोणती व्हॅल्यू आहे की जी मी जर इथे सबस्टिट्यूट केली cos मध्ये तर मला -1/2 मिळेल. व्हॅल्यू कुठली असणार आहे तर सेकंड क्वाड्रंट मधली किंवा थर्ड क्वाड्रंट मधली कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये माझा cos काय आहे तर निगेटिव्ह आहे. मी यातली एक क्वांटिटी लिहितो बघा सेकंड क्वाड्रंट मधली जर x इज इक्वल टू 2π/3 2π/3 म्हणजे किती तर 120 डिग्री जर मी सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळते तर -1/2 मिळते म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली तर 2π/3 मिळाली ओके. आता इथे लक्ष द्या cos x इज इक्वल टू काय आहे तर 1 आहे. आता x मध्ये अशी कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी की जेणेकरून मला मी जर ती cos मध्ये सबस्टिट्यूट केली तर मला काय मिळेल तर 1 मिळेल. तर आपल्याकडे व्हॅल्यू कोणती आहे तर x इज इक्वल टू 0 जर तुम्ही इथे सबस्टिट्यूट केलं तर cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 किंवा 2π जरी तुम्ही सबस्टिट्यूट केलं तरी तुम्हाला काय मिळणार आहे व्हॅल्यू 1 मिळणार आहे. म्हणजे x च्या व्हॅल्यूज आल्या काय काय बघा x इज इक्वल टू 2π/3 और 0 और 2π ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे थँक्यू. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.